आणि आता बातमी पावसाची आहे। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये रात्रभरापासून दमदार पाऊस सुरू आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार या भागामध्ये जोरदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे लोकल सेवा मुंबईमधली जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। रस्ते मार्गावरची वाहतूकही विस्कळीत झालेली आहे। मुंबईमध्ये काही भागांमध्ये पाणी साचलंय। पश्चिम द्रुतगती मार्गावर देखील जोगेश्वरीमधील सीआरपीएफ कॅम्पमधील काही ठिकाणी सुद्धा पाणी साचलेलं आहे। मालाड सबवे पाण्यामध्ये गेलेला आहे। तिथे 2.5 ते 3 फूट पाणी जमलेलं आहे आणि त्यामुळे वाहतुकीसाठी मोठा अडथळा येतोय। हा मार्ग सध्या बंद करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये समुद्राला सुद्धा उधाण आल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे। त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरती जाऊ नका असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। पावसामुळे दृश्यमानता घटलेली आहे। त्याचा परिणाम लोकल सेवेवरती सुद्धा झालेला आहे। तिन्ही मार्गावरची लोकल सेवा सध्या 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे। तर पाणी भरल्यामुळे मालाड सबवे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। पश्चिम द्रुतगती मार्गावर सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे मुंबईमधलं जनजीवन आज सकाळपासून विस्कळीत झालेलं आहे। आणि या संदर्भातले अधिक अपडेट देण्यासाठी मुंबईमधल्या दादरमधून राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राजू, दादरमधली आणि परिसरामधली नेमकी परिस्थिती काय? पाहतो आपण रात्रभरापासून मुंबई असेल, उपनगर असतील आणि ठाण्यामध्ये संततधार पाऊस पडताना पाहायला मिळतोय। त्यामुळे काही ठिकाणी जे आहे ते पाणी साचलेलं आहे। मात्र वाहतूक बंद होईल एवढं अशा प्रकारचं जे आहे ते पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळत नाहीये। पाहतो मी दादर परिसरामध्ये आहे आणि दादर परिसरामध्ये सुद्धा संततधार जो आहे तो पाऊस सुरू आहे। खरं तर जोगेश्वरी, अंधेरी या परिसरामध्ये जे आहे ते मिलन सबवे असेल किंवा ठिकाणी जोरदार पाऊस आहे। त्या ठिकाणी वाहतूक जी आहे ती बंद केलेली आहे। मात्र पूर्व उपनगरामध्ये अजून कुठल्याही प्रकारची वाहतूक बंद करण्यात आलेली नाही, कारण पाणी रोडवर साचलेलं नाही। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदमाता जो परिसर असतो तो नेहमी पावसामध्ये फटका बसत असतो। मात्र त्या ठिकाणी अंडरग्राऊंड टाक्या बनवलेल्या आहेत आणि जो काही ब्रिज बनवलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणचा फटका फारसा जाणवत नाहीये। मात्र हीच परिस्थिती जर आणखी 2-3 तास जर कायम राहिली तर मात्र मोठ्या प्रमाणावरती फटका बसण्याची शक्यता आहे। खरं तर आज शनिवार आहे आणि शनिवार असल्यामुळे फारसे लोक जे आहेत, नागरिक जे आहेत, मुंबईकर जे आहेत ते बाहेर पडलेले नाहीत, त्यामुळे तेवढा फटका बसताना पाहायला मिळत नाही। रेल्वेचं जर पाहिलं आपण, रेल्वे सुद्धा 10 ते 15 मिनिटांनी उशिरा धावताना पाहायला मिळतात। पश्चिम असतील किंवा अगदी सेंट्रल रेल्वे सुद्धा 10 ते 15 मिनिटांनी उशिरा आहे। मात्र आणखी जर 2 ते 3 तासाची परिस्थिती राहिली तर साहजिकच आहे की रेल्वे असेल किंवा रस्ते वाहतुकीवरती सुद्धा आहे ते परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। अमोल, निश्चित राजू, तुम्ही आपल्या सोबतच राहा। तुषार कोहळे नागपूरमधून या संदर्भातले अपडेट आपल्याला देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। त्यासोबतच कोकणामध्ये सुद्धा पाऊस सुरू आहे। रत्नागिरीमधून अमोल मोरे सुद्धा आपल्या सोबत आहे। सुरुवातीला जाऊयात नागपूरमध्ये। तुषार, नागपूरमधली स्थिती नेमकी काय? नागपूरचं दृश्य बघायचं असेल तर माझ्या पाठीमागे शंकरनगर भागामध्ये बघा, आपल्याला यावरनं कल्पना येते की नागपूरमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि या शंकरनगर भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलं की नागरिकांना पाण्यातनं मार्ग काढावा लागत आहे। आजच सकाळला नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे आणि कुठेतरी वेळेवर शाळेला सुट्टी जाहीर झाल्यामुळे नागरिकांना किंवा पालकांना देखील मोठा दिलासा मिळालेला आहे। जर का तुम्ही बघितलं तर या भागामध्ये ज्या प्रकारे हे पाणी साचलेलं आहे त्यावरून तुम्हाला कल्पना, साधारण 1.5 ते 2 तास म्हणजे सकाळला 6 वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि साधारण 8, सव्वा 8 पर्यंत हा पाऊस असाच सुरू आहे। आता देखील पाऊस सुरू आहे, मात्र थोडं पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे। मात्र विशेष करून सखल भागामध्ये पाणी साचल्याच्या माहिती पुढे येत आहे। रामेश्वरी भाग असेल किंवा मार्गीनगर भाग असेल, या भागामध्ये तिथे नवीन सिमेंटचं काम झालं, त्या भागामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे, कारण की पाण्याचा नीट निचरा झाला नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना तिथे त्रासाचा सामना करावा लागत आहे। सोबतच नागनदीवर ज्या भागामध्ये सुरक्षा भिंत कोसळली होती तिथे डागडुजीचं आणि सुरक्षा भिंतीच्या बांधकामाचं काम सुरू होतं, त्या भागामध्ये देखील आता नागरिकांना भीती वाटायला लागली की पूर जर का वाढला आणि पावसाचा जोर असाच कायम राहिला तर कदाचित त्यांच्या वस्त्यांमध्ये देखील पाणी शिरेल। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला अलर्ट मोडवर ठेवलेला आहे, सतर्क राहण्याच्या सूचना केलेल्या आहे आणि शाळांना देखील सुट्टी दिलेली आहे। मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये पावसाचा हलकासा जोर जरी कमी झाला असला तरीही अनेक भागामध्ये पाणी साचल्याचं दृश्य आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळतं। अमोल, तुषार, तुम्ही नागपूरमधली ही दृश्य आपल्याला दाखवली। आपण आता रत्नागिरीमध्ये जाऊयात। रत्नागिरीमध्ये अमोल मोरे आपल्या सोबत आहेत। अमोल, कोकण किनारपट्टीवरती सध्या काय परिस्थिती आहे? एकंदरीतच कोकणामध्ये पावसाचं कसं प्रमाण आहे?
मागील 4 दिवस कोकणात चांगलाच पाऊस आहे, पण त्याचा सुदैवानं असं आपण म्हणूया फारसा मोठा परिणाम जनजीवनावरती झाला नाही। अर्थात काही भागांमध्ये पाणी म्हणजे रस्ते ब्लॉक होणं ह्या गोष्टी किरकोळ होत्या तुलनेनं, म्हणजे कोकणाचा विचार केल्यास। पण आता जर बघितलं तर पहाटेपर्यंत हा पाऊस जोरदार बरसत होता, त्यानंतर साधारणपणे तासाभराची विश्रांती घेतली आणि पुन्हा या पावसानं जोरदार बरसायला सुरुवात केलेली आहे। कोकणातल्या किनारपट्टी भागातलं हे चित्र आता आपण सध्या बघतोय। सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये देखील सध्या प्रचंड मोठा पाऊस बरसतोय आणि काही काळ तो विश्रांती घेतोय, त्यामुळे नद्या ज्या आहेत त्या दुतडी भरून वाहत आहेत। जिल्ह्यातला जर विचार केला तर ज्या प्रमुख 8 नद्या आहेत ज्याची साधारणपणे ज्याला पूर आल्यानंतर त्याचा इफेक्ट साधारणपणे मोठ्या प्रमाणावर जनजीवनावरती होत असतो, त्या सुदैवानं सध्या तरी धोक्याच्या पातळीवरती किंवा त्यांचं पाणी जे आहे ते आपण असं म्हणू शकतो की मानव वस्ती भागात शिरलेलं नाहीये। पण असं असलं तरी पावसाचा जोर कायम आहे। पाऊस काही वेळ विश्रांती घेतो आणि बरसतोय, त्यामुळं एकंदरीत त्याचा फटका जो आहे तो सध्या जाणवत नाहीये। पण आज दिवसभर मोठा पाऊस बरसेल असा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती सध्या प्रशासन किंवा यंत्रणा ज्या आहेत त्या सतर्क राहिलेल्या आहेत। अमोल, निश्चित अमोल, तुम्ही आपल्या सोबतच राहात। थेट आपण वरळीमध्ये जाऊयात। सूरज सावंत या संदर्भातले अपडेट देतील। सूरज, मुंबईमधली परिस्थिती मगाशी दादरमधली राजूने आपल्याला दाखवली, वरळीमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच अमोल, या ठिकाणी जर वरळीत हा सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात संपूर्ण मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। सकाळपासूनच आपण पाहतोय तर पावसाचा जोर हा कायम आहे, मात्र मुंबईत तितकासा फटका दिसत नाहीये। पश्चिम उपनगरात मात्र याचा मोठा फटका हा पाहायला मिळतोय आणि त्यामुळे याचा परिणाम हे रेल्वेच्या वाहतूक वेळापत्रकावरती झाल्याचं पाहायला मिळतंय। मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन्हीही 10 ते 15 मिनिटांनी उशिरा धावत आहेत, तर हार्बर मार्गावरती देखील परिस्थिती ही काही वेगळी नाही आहे। त्या ठिकाणी देखील 20 मिनिटांनी रेल्वे हे उशिरा आहे। मुंबईतल्या जर आपण पाहिलं जे सकल भाग आहेत, हिंदमाता आहे, महेश्वरी उद्यान आहे, या ठिकाणी अद्याप तरी पाणी साचलेलं नाही आहे। मात्र पश्चिम उपनगरात जर आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना ह्या समोर येत आहेत। अंधेरी असेल, सांताक्रूज असेल, यासारखे जे सकल भाग आहेत त्या ठिकाणी पाणी साचण्यास आता सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे तिकडची वाहतूक देखील बंद करण्यात आलेली आहे। BST प्रशासनाकडनं देखील काही मार्ग ज्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे अशा मार्गांवरची जी वाहतूक आहे ही पर्यायी मार्गांवरनं वळवण्यात आल्याची माहिती मिळत आहे। सध्या तरी मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असला तरी हे प्रमाण आज दिवसभर तसंच राहणार असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडनं या ठिकाणी संपूर्ण CCTVच्या माध्यमातून सर्वच एकूण मुंबईवरती लक्ष ठेवण्याचं काम सुरू आहे। संपूर्ण ज्या यंत्रणा आहेत त्या देखील कामाला लावण्यात आलेल्या आहेत। मात्र अद्याप मुंबईत तशी परिस्थिती नाही आहे, मात्र पश्चिम उपनगरात पावसाचा जोर हा वाढल्याचे पाहायला मिळतंय। अमोल, निश्चित सूरज, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। सूरज सोबतच राजू आणि त्यासोबतच नागपूरमधून तुषार आणि रत्नागिरीमधून अमोल या सगळ्यांनी आपल्याला पावसासंदर्भातले अपडेट दिलेले आहेत। तुम्हा सगळ्यांचे आभार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।